10 दिवस झालं व्हिडिओ का नाही टाकला, तर पुढं सांगतेच तुम्हाला त्याचं काय कारण आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार सगळ्यांना. तर आता वाजले होते बघा दुपारचे 2-2:30 आणि मला जायचं होतं अकलूजला आणि मिशनीचं पण सगळं सामान संपलं होतं आणि थोडंसं माझं दुसरं काम पण होतं, त्याच्यासाठी जायचं होतं. मग काय जाताना बघा शेळीला असं वैरण पाणी वगैरे करावं लागलं आणि माऊलीचं म्हणलं तर हे बघा माझ्या अगोदर असं तयार असतोय माऊली. आणि सगळ्यात अगोदर म्हणलं तर असं मिशनीचे जे काही सामान घ्यायचं होतं मला, तर ते घ्यायला आलो आम्ही. तर भरपूर असं सामान घेतलं बघा. आता एक 600-700 रुपयाचं सामान घेतलं, कारण सगळं सामान माझ्यापासलं सगळं संपलं होतं. मला असं एकदाच नेलं ना भरपूर असं दिवस जात आहे. आणि आता सगळं सामान घेत घेत 4:30 पावणे 5 वाजत आले होत्या. आणि आता एवढे छान छान ब्लाऊज तर होते का नाही, भरपूर असं छान छान ब्लाऊज होते. असं वाटत होतं एखादा घेऊ की काय, पण असं नाही घेतला मी. तर माऊलीचं बघा अधूनमधून ओरडायचं चालू होतं. आणि आज दुसऱ्या दिवशी अचानक असं पाहुणे आले होते बघा. तर मग काय न सांगताच आले होते. अचानक पाहुण्यांनी ना अचानक सरप्राईज दिलं. तर मग काय त्यांना सरबत वगैरे केला आणि तेवढ्यात आत्या पण आल्या होत्या शाळेतनं. मग काय थोडेसे इकडच्या तिकडच्या त्यांच्या पाहुण्यांबरोबर ना गप्पा चालू होत्या. असं. आणि आज ना पुढे सांगतेच तुम्हाला, अक्षदाच्या शाळेत तिच्या सरांचा ना निरोप समारंभ होता. त्याचं पण थोडंसं व्हिडिओ शूट केलेलं आहे मी त्यांचा. आणि दुपारी ना माऊलीचे पप्पा घरी आले होते बघा. सगळ्यांसाठी असं छान असं आईस्क्रीम आणलं होतं आणि माऊलीचं म्हणलं तर वाटण्या करायचं चालू होतं. सगळ्यांना वाटण्या करून द्यायचं चालू होतं. त्या सगळे मस्त आईस्क्रीम खायला तर भरपूर असा उन्हाचा कडाका चालू होता. आणि 4-4:30ला बघा असं 5:30-6 वाजता ना असं पावसाचं वातावरण झालं आणि अचानक थोडासा पाऊस यायला लागला. मग काय माझी इतकी फजिती झाली ना. ते जे बाहेरचं गवत होतं बघा, ते आणून ठेवलं आतमध्ये आणि असं कधी असो नसो असं लागतं ना, त्याच्यामुळे मी शेळीचं गवत जे असतं शिल्लक राहिलेलं असतं ते वाळून ठेवलेलं असतं आणि एका बघा असं बांधून ठेवते मी एका धडप्यावर वगैरे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हे काय घेऊन आलाय? बुके 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 आहे. होय, छान आहे की. सरांना आणलेलं का गिफ्ट कोणी? हा, सरांना माणसांनी आणलेलं. सरांचा निरोप समारंभ होता म्हणून. पण सर म्हणला मी काय करणार याचं, घेऊन जावा तुम्हाला. होय, भरपूर आणलेलं का? 3, 4, 5 होती. आजीने घेतलं, आम्ही दोघीने एक घेतलं, एक शाळेत. शाळा सुटली का? ना अजून तशी जेवायला घेतली. ते बघू काय. फुल आहे, तिच्यातलं काढून घेतली. वा वा वा, छान आहे की फुल. दे थांबाय बदला. हे बघू. वा वा, मस्त आहे मस्त. माझ्याकडे पण होय. तुझ्याकडे पण आहे का? मग छान आहे माझ्या की. घरी आहे. तिच्याकडे नसेल आधी कधी असं कधी होईल का असा फोटो काढून माझा गुंजन आता 3-4 दिवसाचे व्हिडिओ ना एकत्र असणार आहेत आणि असं की 10-12 दिवसाचे व्हिडिओ, असं 2-3 दिवसाचे व्हिडिओ एकत्र असणार आहेत बघा. तर व्हिडिओ नक्की बघा. तर सकाळी सकाळी ना देवपूजा वगैरे आवरून घेतली. पुढं सांगतेच तुम्हाला. हे नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा सकाळचे 10 आणि कपडे भांडे स्वयंपाक सगळं आवरून घेतलं. तर आज ना पाहुणे आले होते. सकाळी सकाळी इतकी गडबड होती आंघोळीची वगैरे. तर पाहुणे लगेच सकाळी सकाळी लवकर गेले आणि आता काय ह्याचा काय व्हिडिओ शूट करता आला नाही. मला सकाळी सकाळी इतकी गडबड होती ना, भरपूर अशी गडबड होती. तर भरपूर असे कपडे वगैरे होते, ते कपडे धुवून घेतली. भांडी पण भरपूर होती, ते भांडी वगैरे घासून घेतली. आणि आज ना भरपूर असं शेवया आल्यात बनवायला. आणि आज ना भरपूर असं शेवया आलेत बघा. सकाळी सकाळी शेवया गेल्या, देवपूजा वगैरे आवरून घेतलं, कपडे भांडी. आणि आज स्वयंपाक काही जास्त नव्हता, अगदी थोडासा स्वयंपाक होता. कारण माऊलीच्या पप्पांचा उपवास होता आणि अक्षता माऊलीला ना सकाळी सकाळी चहा वगैरे चहात ना खारी वगैरे खाऊन गेली होती. तर थोडासा स्वयंपाक बनवायचा होता. तर म्हणलं चला अगोदर शेवया बनवून घेऊया. थोडा स्वयंपाक बनवला, म्हणजे 2-3 चपात्या बनवून ठेवल्या. शेंगदाण्याची चटणी, लोणचं वगैरे माऊलीला अक्षताला भरपूर आवडते. तर भाजी बनवली नाही, रात्रीची बटाट्याची भाजी हायशी होती. रात्री मी बटाट्याची भाजी बनवलेली. तर हायशी बटाट्याची भाजी होती. ब्लाऊज वगैरे शिवायला आलेत भरपूर. तर रात्री ना मी इतका गडबडीत एक अर्जंट ब्लाऊज शिवला, अगदी एका तासातच ब्लाऊज शिवलेलं बघा. ते अगदी एकच तासात ब्लाऊज शिवला होता मी. तर असा छोटासा बघा हे गोलगळा वगैरे काढलेला आहे आणि थोडंसं लेस वगैरे लावलेली. तर फक्त एका तासात हा ब्लाऊज शिवलेला आहे मी. आणि काल ना गवत वगैरे आणायचं होतं मला, भरपूर अशी गडबड होती. तर शिवाय काय करणं झालं नाही मला. तर चला त्या मावशी आले, तर त्या मावशींचं असं म्हणणं आहे की लाईट जायला लवकर वरक लाईट जाते, कारण लाईट काय आता सांगता येत नाही, सारखं लाईट जात असते. आली चाललं का आली. आणि हो का माऊली आणि हे माऊलीचा मित्र.
तर ते म्हणत असतो मला, तर माऊलीला म्हणत असतो तुझ्या मम्मीला सांग मला व्हिडिओमध्ये गेला आहे ना, तुला व्हिडिओमध्ये यायला लय आवडतं ना, बोल की. लाजायला लागलाय ना माऊली. आमचा माऊली अजिबात लाजत नाही का नाही. हाय हाय कर की. तर आजपासून शाळेला आजपासून यांच्या शाळेला सुट्टी लागलेली आहे का नाही. कधी भरणार आहे शाळा मग. हा 1 जून पासून होय. 1 जून पासून 1 मेला शाळा. तुम्ही 1 मेला आता 2-3 दिवस राहिले. 1 जूनला 15 जूनला शाळा भरणार आहे. दीदी म्हणली 15 जूनला शाळा भरणार आहे. आता येऊ द्याच्या 2-3 दिवसांनी 1 मे आहे. 1 मेला तर सुट्टीची सुरुवात होती. बघा पोरं कशी आहेत. चला भरपूर उन्हाचा कडाका झालाय. मिशन वगैरे साफ करून घेतली तुला सगळं. आणि गव्हाच्या पण शेवया बनवायच्यात. इकडं गव्हाचं पीठ अगोदर दळून घेतले अशा पद्धतीचं. तर हे बघा गहू भिजत वगैरे घातलेलं थोडंसं सुकवलेलं. तर असं होतं. आता हे चाळून घ्यायचे मला. आता मला ना उद्याचं काम आजच करायचं होतं आणि उद्या ना मला आज गावाला जायचं होतं. उद्या तर आजच सगळं काम करून घ्यायचं होतं. तर सकाळी ना सगळं आवरून घेतलं आणि मग त्याचं शेवया बनवायला घेतलं. तर शेवयाचं पीठ बघा भरपूर असं वेळ लागतंय छानसं पीठ मळायला. जसं की आपलं जसं पीठ मळतो ना तसं शेवया येते. पीठ छान मळलं तर शेवया पण छान येते. तर असं पीठ बघा हे का 15-20 मिनटं लागतंय मळायला. आणि त्या मावशींचं मला चालू होतं आणि माझं मळायचं. आणि त्यांना ना ओढण्या वगैरे आणल्या होत्या. तर इकडं अजून भरपूर असं पीठ होतं. तर मी नुसतं चटई पसरून देते पण त्यांनी ओढण्या वगैरे आणलं होतं. ती ओढणी पसरून दिली. तर आपलं एवढे छान शेवया चालू होते. आणि फॅन चालू होता असल्यामुळं ना शेवया निम्म्या अर्धी ना शेवया असं सुकूनच येते. ते बघा अशा खूप छान असं शेवया पसरायचं चालू होतं. आणि जसं की बघा आता थोडीशी जागा असल्यामुळे अपुरी जागा असल्यामुळे का नाही ज्या शेवया वाळलेल्या होत्या ना सुकल्या होत्या ते शेवया मी खाली काढून ठेवली आणि दुसरे शेवया माझं परत बनवायचं चालू होतं. आणि आता संध्याकाळी का नाही आज पहिल्यांदाच बघा सीझनचा आंबा माऊलीच्या पप्पांनी आज आमरस करायसाठी आणला होता. तर आता आमरस करायसाठी ना एक 15-20 मिनटं मी असा पाण्यामध्ये आंबे टाकून घेतले होते आणि स्वच्छ धुवून वगैरे तर आता आमरस बनवायला घेतला. आणि मला सुक्कं वांग